सिंधुदुर्गातील निवती इथे समुद्रामध्ये पुन्हा एकदा मोठे आवाज ऐकायला आलेले आहेत। पुन्हा मोठे आवाज या ठिकाणी ऐकायला आलेले आहेत। स्फोटाच्या आवाजासारखे हे आवाज आहेत। गेल्या 20 दिवसातली ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे इथले मच्छीमार भयभीत झालेले आहेत। त्यांनी घर देखील सोडलेलं आहे। सिंधुदुर्गातल्या निवतीच्या समुद्रात हा प्रकार झालेला आहे। मोठे स्फोटासारखे आवाज गेल्या काही दिवसात इथे ऐकायला येत असल्याने इथले मच्छीमार भयभीत झालेले आहेत। हे आवाज नेमके कसले आहेत याची अजूनही माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र काही तज्ञांच्या मते ही समुद्रामध्ये भूकंप येण्याची नांदी असावी, त्याचा इशारा असावा असं त्यांचं मत आहे। मात्र ठोस कारण काय आहे या स्फोटांमागचं ते अजूनही कळू शकलेलं नाहीये। मुश्ताक खान यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। मुश्ताक, या आवाजांच्या मागचं गूढ अजूनही कायम आहे, काय माहिती मिळते या संदर्भात? श्रीरंग, अजूनही गूढ कायमच आहे। तू म्हटल्याप्रमाणे तिसरी ही घटना आहे की अशा पद्धतीने मोठा आवाज होतो आहे। आवाज नेमका कशामुळे होतो आहे, काय शास्त्रीय कारण आहे याचं हे अद्यापही समजत नाहीये। आणि त्या भागातली जी जमीन आहे म्हणजे वाळू आहे ती सुद्धा एक साधारण 4 फूट खचलेली सुद्धा दिसते आहे। शास्त्रज्ञ तिथे आधीच भेट देऊन गेलेले आहेत आणि या सगळ्या प्रक्रियेचा अभ्यास सुरू आहे की हे नेमकं कशामुळे घडत आहे आणि हे काय आहे, काय नेमकं हे होतं आहे इथे। पण एक मात्र नक्की, या सगळ्यामुळे तिथले जे आसपासची लोक आहेत ते प्रचंड घाबरलेली आहेत, दहशतीखाली आहेत। प्रशासनाने नेमकं कारण त्याचं स्पष्ट करावं, शास्त्रज्ञांमार्फत त्याचा अभ्यास करून लवकरात लवकर जो अहवाल आहे तो सादर करावा, जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती कुठेतरी दूर व्हावी अशी मागणी तिथे लोकांची होते आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये समोर येतो आहे की नेमकं लोकांनी काय करायचं आहे, आम्ही इथे थांबायचंय की इथं स्थलांतरित व्हायचंय अशी सुद्धा एक मागणी समोर येते आहे। त्यामुळे नेमकं हे सगळं कशामुळे होतं हे कळायला मार्ग नाहीये। पहिल्यांदा जेव्हा ही घटना घडली तेव्हा लोक घाबरली होती, पण त्यांनी तो विषय सोडून दिला होता। पण प्रशासनाने जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना तिथे बोलावून त्याचा अभ्यास सुद्धा केला, पण तिसऱ्यांदा ही घटना घडली। आता मात्र लोक कमालीचे घाबरले आहेत। धन्यवाद मुश्ताक, तू दिलेल्या माहितीबद्दल। लोक घाबरलेले आहेत आणि कारण साहजिकच आहे। समुद्राच्या गर्भातून मोठे आवाज येत आहेत, स्फोटासारखे आवाज येत आहेत। 20 दिवसात तिसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे।